नमस्कार. जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ई-के-वाय-सी संदर्भामध्ये आहे. तर तुमच्या बऱ्याच कमेंट मला येत आहेत सध्या आणि फक्त ई-के-वाय-सी वर आपल्या जास्त कमेंट मला येत आहेत. तर लक्षात घ्या, आता तर मला तुमचे जे प्रश्न आलेले आहेत ना, ताई आमची ई-के-वाय-सी झालेली नाही, आम्हाला जानेवारीचा हप्ता आला नाही, आम्हाला सप्टेंबर पासून हप्ता आला नाही किंवा आम्हाला जून पासून हप्ता आला नाही. आता मला आज एक कमेंट आली होती, ती होती की मला जानेवारीचा हप्ता आला पण डिसेंबरचा हप्ता आला नाही. तर या प्रश्नाचंही उत्तर देणार आहे मी तुम्हाला. ह्याच्यामध्ये जेवढे मी आता तुम्हाला प्रश्न सांगितले त्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आणि त्याचबरोबर आता ई-के-वाय-सी परत चालू होईल का किंवा कधी ई-के-वाय-सी चालू होणार किंवा हे पोर्टल ई-के-वाय-सी साठी चालू करा. तर हे नवीन ई-के-वाय-सी साठी पोर्टल चालू होणार का या संदर्भात मी आज उत्तर देणार आहे. त्याचबरोबर आपल्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या संदर्भातही मी थोडीशी माहिती तुम्हाला आज देणार आहे. मी प्रश्न घेतलेले आहेत ना, ते सगळे तुमच्या कमेंटच आहेत. मी माझ्या मनानं काहीच सांगत नाही, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर आजचा जो विषय आहे तो असा आहे की आता तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात ना, ताई आम्हाला डिसेंबर हप्ता आला नाही, आम्हाला सप्टेंबर हप्ता आला नाही किंवा मग आम्हाला मागे जून पासून हप्ता आला नाही पण जानेवारीचा हप्ता आला, आम्ही ई-के-वाय-सी केली किंवा ई-के-वाय-सी दुरुस्ती केली, आम्हाला जानेवारीचा हप्ता आला. तर आम्हाला आत्ता परत पेंडिंग हप्ते येतील का फेब्रुवारी महिन्यामध्ये? म्हणजेच काय म्हणताय तुम्ही मला, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे हप्ते जे आहेत ते आम्हाला येतील का? तर तुमचे हे प्रश्न आहेत. तर अशा कमेंट करूच नका तुम्ही मला. का माहितीये का? कारण आता पेंडिंग हप्ते मिळत नाहीत आणि ह्याच्या अगोदरही मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. जानेवारीचा हप्ता आला, इथून पुढे तुम्हाला सगळे हप्ते मिळतील. आलं का लक्षात? आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता आला नाही तर तुमची ई-के-वाय-सी चुकलेली आहे ना, ती दुरुस्ती आहे ती लवकर करून घ्या. तुम्ही तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती केलात ना की तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता नक्की मिळेल, जरी जानेवारीचा आला नसला तरी सुद्धा. काहीच काळजी करू नका. ह्याच्यामध्ये आता बऱ्याच महिलांच्या आमच्या ई-के-वाय-सी झालेली नाही. त्याचे विविध कारण आहेत बरं का. त्याच्यामुळे तुमची ई-के-वाय-सी झालेली नाही. बघा, आता पोर्टल चालू व्हावं म्हणून आपण तर आतोनात प्रयत्न करत आहोत की पोर्टल चालू व्हावं, पण अजून तरी कुठलीही अपडेट आली नाही. आणि मी तुम्हाला ह्याच्या अगोदर पण सांगितले की 99% गॅरंटी आहे की आता नवीन पोर्टल, आता नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी चालू होईल. ह्याची अजिबातच आपल्याला अपेक्षा नाहीये की ती होईल म्हणून. असा प्रयत्न तर करतोय आपण, पण वाटत नाही की आता नवीन ई-के-वाय-सी साठी पोर्टल चालू होईल. ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे बघा, जून जुलैमध्ये जे आपल्याला नवीन ई-के-वाय-सी आपल्याला चालू होणार आहे ना, सर्वांनाच परत नवीन ई-के-वाय-सी, तेव्हा तुमची जर ई-के-वाय-सी झाली नसेल ना आता, तर तुम्हाला संधी तेव्हा मिळणं गरजेचं आहे. हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आज हा विषय मी पहिल्यांदा तुम्हाला बोललीये, कारण बरंचसं सर्च चालू आहे. मला बरीचशी माहिती घेत आहे मी या योजनेच्या अंतर्गत, की ज्या महिलांची के-वाय-सी झाली नाही पात्र असून सुद्धा, तर त्या महिलांना जून जुलैमध्ये तरी ई-के-वाय-सी करण्यासाठी पोर्टल चालू होईल का? हे खूप महत्त्वाचा माझा प्रश्न आहे आजचा. आता ह्याचं उत्तर अजून तरी आपल्याला मिळालेलं नाही की खरंच जूनमध्ये आणि जुलैमध्ये तरी तुम्हाला येणार आहे का ई-के-वाय-सी करता. कारण आता बऱ्याच महिलांनी ई-के-वाय-सी केली आणि लाभही चालू आहे. तर या अंतर्गत मी सरकारला भरपूर माहिती पाठवलेली आहे, पण अजून कुठलीही अपडेट आलेली नाही. जशी ही अपडेट आपल्याकडे येईल मी तुम्हाला देणार आहे. अजूनही आपली विनंती आहे सरकारला की त्यांनी नवीन ई-के-वाय-सी चालू करावी ज्या महिलांना लाभ मिळाला नाही. कारण त्या महिला अगोदर पात्र होत्या, पण काही कारणास्तव त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही म्हणून त्यांचा लाभ बंद झालेला आहे. आता विनाकारण त्यांचे हप्ते बंद आहेत. फक्त ई-के-वाय-सी न झाल्यामुळे त्यांचे हप्ते बंद आहेत. बरोबर ना? त्या जर पात्र असतील तर त्यांना नक्कीच हप्ते मिळाले असते जर त्यांनी ई-के-वाय-सी केली असती. आता ई-के-वाय-सीची मुदत आपल्याला वाढवलेली आहे, ती दुरुस्तीची मुदत. बरोबर. त्याचबरोबर नवीन ई-के-वाय-सी जर करायची मुदत दिली असती तर याही महिलांना लाभ मिळाला असता. पण आता सध्या आपल्याला असं म्हणजे सध्या जर तुम्ही जर मला विचारलं की ताई आता जून जुलैमध्ये आम्हाला तरी ई-के-वाय-सी करायची संधी मिळेल का? तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. मला बऱ्याच महिलांनी विचारलाय हा प्रश्न की आम्हाला जून जुलैमध्ये तरी मिळेल का ई-के-वाय-सी करायला? बघा, हे तर ह्याचं उत्तर तर आपल्याला सरकारकडून मिळणार आहे. मला असं वाटतंय की सर्व महिलांनाच ई-के-वाय-सी करायची संधी जून जुलैमध्ये मिळायलाच पाहिजे. आत्ता जरी मिळाली नसेल, त्यांचे हप्ते विनाकारण थकीत आहेत आता, म्हणजे थांबलेले आहेत ते आता, आणि कधीच थकीत हप्ते आता आपल्याला पुढे मिळणार नाहीये, हे पण लक्षात घ्या. तुमची ज्या क्षणाला ई-के-वाय-सी झाली ना त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला हप्ता मिळत असतो. पण तुमची ई-के-वाय-सी झालीच नाही आता, जर तेव्हा जून जुलैमध्ये जर आपल्याला ई-के-वाय-सीची अपडेट आली परत एकदा, तेव्हा जर तुम्ही ई-के-वाय-सी केली आणि पात्र ठरलात तर तुम्हाला नक्कीच हप्ता मिळणार आहे या योजनेच्या अंतर्गत. बाकी तर सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि आजचा जो व्हिडिओ जास्त महत्त्वाचा जो होता ना की थकीत हप्ते येतील का किंवा मग ई-के-वाय-सीची पोर्टल जी आहे ती ताई चालू होईल का, तर मला तर 99% गॅरंटी आहे की होणार नाही. पण आता जर झाली तर ठीक आहे. आपण बऱ्याच ठिकाणी विनंत्या केलेल्या आहेत, त्या विनंतीला जर सरकारने मान दिला किंवा ते करतील मग ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला संधी देतील, एवढी अपेक्षा आपण सरकारकडून कायमच व्यक्त करत आहोत. बरोबर ना? तर हीच एक तुम्हाला आज माहिती द्यायची होती. मला काळजी करू नका. मला अजून एक प्रश्न आला होता
की ताई मी आता ई-के-वाय-सी कुठे करू? आता पोर्टल बंद आहे. तुम्ही नवीन ई-के-वाय-सी करू शकत नाही. मी हा प्रश्न विसरले होते. मला हा एक प्रश्न वारंवार येतो. ताई मी आता ई-के-वाय-सी कुठे करू? माझी ई-के-वाय-सी झाली नाही. तर आता तुमची ई-के-वाय-सी कुठेच होऊ शकत नाही. लक्षात घ्या. नवीन ई-के-वाय-सीसाठी पोर्टल बंद आहे. हे मी आधीही सांगितले. वारंवार हेच प्रश्न सध्या येत आहेत. प्रयत्न तर आपण करतच आहोत. आपल्या चॅनलवर जेवढेही व्हिडिओ अपलोड होतात ते तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांवर असतात. त्यामुळे नक्कीच आपले व्हिडिओ पाहत जा आणि आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. बाकी सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच आहे मी, बरोबर. कालचा एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, मी शेअर केला होता की एका व्यक्तीने आपलं नाव सांगून बऱ्याच महिलांना महाराष्ट्रामध्ये कॉल केले आणि आपल्या नावाला किंवा आपल्या माझ्या इमेजला खराब करण्याचा प्रयत्न केला की मी सांगितलं आहे. तर त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलाय. नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ पहा, म्हणजे तुमच्याही प्रश्नाचं उत्तर तिथं मिळेल आणि तुमचीही कुठे फसवणूक होणार नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रश्नाची सगळी उत्तर मिळाली असतील. अजून काही या ह्याच्या अंतर्गत जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता. तुमच्या कमेंटवर उत्तर देणार आहे. आता पुढे आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.